पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाच्या शेवटच्या हप्त्यासाठी लाभार्थ्याकडून लाच मागितल्याप्रकरणी उंबरगाव तालुका पंढरपूर येथील ग्रामपंचायत अधिकारी आणि शिपाई यांना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले। या कारवाईत ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय अभिमान कांबळे यांनी तक्रारदाराकडून 12,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। या प्रकरणातील आरोपींमध्ये प्रशांत प्रकाश मुकरे वय 45, ग्रामपंचायत अधिकारी उंबरगाव, पंचायत समिती पंढरपूर तसेच दत्तात्रय अभिमान कांबळे वय 45, ग्रामपंचायत शिपाई उंबरगाव यांचा समावेश आहे। या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 7(7)(अ) व 12 अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू आहे। एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले होते। या योजनेअंतर्गत 1,20,000 रुपये अनुदान मंजूर झाले। मात्र घरकुलाचा शेवटचा हप्ता देण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडे 20,000 रुपयांची लाच मागितली। 13 मार्च 2026 रोजी पडताळणी कारवाई दरम्यान ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय कांबळे यांनी स्वतःसाठी तसेच ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत मुकरे यांच्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। तडजोडीनंतर 12,000 रुपये देण्याचे ठरले। त्यानंतर 16 मार्च रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला असता ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय कांबळे यांनी तक्रारदाराकडून 12,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। ही कारवाई एसीबी पुणे परिक्षेत्राचे पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र लांभाते, पोलीस निरीक्षक शैलेश पवार तसेच एसीबी सोलापूरच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।